नमस्ते मित्रांनो, एस एस के दर्शनी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच आमच्यासोबत आनंदाने शिकण्यासाठी बेल आयकॉनचं बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्याला मिळतील. चला तर मग आज काहीतरी नवीन शिकू. नमस्ते मित्रांनो, आज एका न्यू चॅप्टरला आपण सुरुवात करणार आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे मटेरियल वी यूज. जे पदार्थ जे आपल्या वापरातले रोज यूज करतो आपण ते. चला तर मित्रांनो, हा चॅप्टर खूप इझी चॅप्टर आहे आणि खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. हा तुम्हाला खूप लवकर समजणार आहे, त्यामुळे कृपया थोडा अटेंटिव्ह माइंडने राहा. हा चॅप्टर लगेचच तुम्हाला समजून जाईल. बघा, खूपच इझी आहे. फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय नॅचरल अँड मॅनमेड मटेरियल. मला सांगा बरं, नॅचरल मटेरियल कोणते आणि मॅनमेड मटेरियल कोणते, नैसर्गिक आणि मानवनिर्मित पदार्थ कोणते असतात सांगा बरं. माहीत आहे तुम्हाला, तुम्ही आठवून सांगा. मेक अ लिस्ट ऑफ नॅचरल अँड मॅनमेड सबस्टन्सेस यू सी अराउंड यू. तुम्हाला एक लिस्ट बनवायची आहे तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित पदार्थांची. वी हॅव लर्न दॅट अ न्यू सबस्टन्स प्रोड्यूस्ड बाय द केमिकल प्रोसेसिंग ऑफ नॅचरल सबस्टन्सेस इज कॉल्ड मॅनमेड सबस्टन्स. आपण हे शिकलेलो आहे, कुठे मागच्या इयत्तेमध्ये शिकलेलो आहे की मॅनमेड सबस्टन्सेस म्हणजे कोणते असतात की एक न्यू सबस्टन्स प्रोड्यूस होतो, नवीन पदार्थ तयार होतो बाय द केमिकल प्रोसेसिंग ऑफ नॅचरल सबस्टन्सेस. म्हणजे केमिकल रासायनिक प्रक्रिया करून, कशावर, जे नॅचरल जे नैसर्गिक पदार्थ आहेत त्यांच्यावर रासायनिक प्रक्रिया करून एक नवीन पदार्थ तयार केला जातो, त्याला मॅनमेड सबस्टन्सेस म्हणतात. असे कोणते कोणते आहेत सांगा बरं. इन दिस लेसन वी विल लर्न अबाउट सम सबस्टन्सेस ऑफ डेली यूज. या लेसनमध्ये आपण सगळे सबस्टन्सेस असे डेली यूजचे बघणार आहोत, जे मॅनमेड आहेत, जे आपण रोज यूज करतो, ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर ते सांगायचे आहेत, प्रत्येकाने लिस्ट बनवायची आहे त्याची. विच सबस्टन्स वर यूज्ड अर्लियर फॉर क्लिनिंग टीथ. अर्लियर म्हणजे पूर्वी, जुन्या काळी लोक दात स्वच्छ करण्यासाठी, क्लिनिंग टीथ म्हणजे दात स्वच्छ करण्यासाठी काय वापरत होते सांगा बरं. वॉट, काय वापरत असतील सांगा बरं. काय काय वापरायचे. कोणी राख वापरत होतं, कोणी हे वापरत होतं, मंजन वापरायचं. आठवतं का तुम्हाला, तुमचे आजी आजोबा काय वापरायचे. लिंबाच्या काडीचा ब्रश बनवून वापरायचे नाही की घरामध्ये. कधी कधी आई बघा काय वापरते, हळद मीठ एकत्र करून वापरते का दात वगैरे नाही. कधी इन्फेक्शन झालं तर हळद मीठ वगैरे एकत्र करून वापरतात, लावतात दातांना. बघा तुम्ही, तुम्हाला लक्षात येईल. व्हॉट डू वी यूज टुडे टू क्लीन आवर टीथ. आपले दात स्वच्छ करण्यासाठी आज आपण काय वापरतो. काय वापरतो सांगा बरं. टूथपेस्ट वापरतो. वी हॅव सीन दॅट द ओल्डन टाइम्स इन इंडिया अकासियम बार्क, नीम ट्विंग्स, कोल पावडर, ॲश, टूथ पावडर, साल्ट, पोमोग्रॅनेट रिन वर यूज फॉर क्लिनिंग टीथ. आपण काय काय वापरत होतो सांगा बरं. जुन्या काळी काय वापरायचो. अकासिया बार्क म्हणजे काय असतं. मित्रांनो, चॅप्टरशी रिलेटेड व्होकॅब्लरी या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. आशा करते की तुम्हाला ती चॅप्टर लर्न करत असताना नक्कीच युजफुल ठरेल. काय वापरत होतो आपण, तर अकासिया बार्क म्हणजे जी बाभळीची काडी असते ना, बाभूळ असते, बाभळीची साल, ते वापरत होते. नीम ट्विंग्स म्हणजे जी कडुलिंबाची काडी असते ती. कोल पावडर म्हणजे कोळशाची पावडर. ॲश म्हणजे राख. टूथ पावडर म्हणजे जे मंजन असतं ना, आपण कोणते आयुर्वेदिक मंजन, ते बघा कधी कधी ब्लॅक कलरचं यायचं, एकत्र मिक्स करून यायचं बघा ते. सॉल्ट, मीठ वापरायचो, मीठ हळद पण एकत्र वापरतात. पोमोग्रॅनेट रिन आणि जी डाळिंबाची साल असते ना ती पण वापरायचे. वर यूज्ड फॉर क्लिनिंग टीथ. हे जुन्या काळी वापरायचे. विचारून बघा, तुमच्या आईबाबांना विचारून बघा किंवा तुमच्या आजी आजोबांना विचारून बघा, ते काय वापरायचे, ते हेच वापरत असतील. टुडे हाऊएव्हर व्हरायटी ऑफ टूथपेस्ट अँड टूथ पावडर्स आर यूज्ड फॉर दिस पर्पज. आता सध्याच्या काळामध्ये तुम्ही काय वापरत आहात सांगा बरं. आता टूथ पावडर वापरतात, टूथपेस्ट वापरतात, बरोबर ना, याच कामासाठी. आता टूथपेस्ट म्हणजे काय असतं बघा. टूथपेस्ट तुम्हाला हे माहिती आहे का. माफ करा. इन द पिरियड प्रायर टू 500 BC, इसवी सन पूर्व 500 असं म्हणतात त्याला. इन कंट्रीज सच एज चायना, ग्रीस, रोम, टूथपेस्ट वॉज मेड बाय मिक्सिंग द पावडर ऑफ बोन्स अँड शेल्स. हे जे कंट्री होते ना, चायना, ग्रीस, रोम, हे जे कंट्री होते ना, तर याच्यामध्ये टूथपेस्ट ही कशी तयार केली गेली माहिती आहे का. पावडर बनवली गेली. कशाची, बोन्सची, शेल्सची. बोन्सची म्हणजे हाडांची आणि शिंपल्यांचा चुरा एकत्र करायचे ते लोक आणि मग ती टूथपेस्ट म्हणून वापरायचे. टूथपेस्ट ऑफ विच सोप वॉज इन्ग्रेडियंट केम इन टू यूज्ड इन 19th century. आणि टूथपेस्टचा शोज म्हणजे टूथपेस्ट हे कधी वापरायला सुरुवात झाली किंवा कधी आली माहिती का, 19व्या शतकामध्ये. टूथपेस्ट आणि साबण हे दोन्ही पण गोष्टी आपण 19व्या शतकात वापरायला लागलो. लॅटर, टूथपेस्ट वॉज मेड युझिंग अ चॉक लाईक अ मटेरियल. टूथपेस्ट ही कशापासून मिळवली जायची किंवा कशापासून तयार केली जायची की एक असा चॉकसारखा एक पदार्थ असायचा आणि ती वस्तू असायची, त्यापासून ती तयार करण्यात आली. द फर्स्ट कमर्शियल टूथपेस्ट वॉज मेड बाय द कोलगेट कंपनी इन न्यूयॉर्क सिटी इन 1873. आणि आपण जी अशी पेस्ट काढतो ना बाहेर ती ट्यूबमधून, ती पेस्ट पहिल्यांदा कधी आली माहिती का, कमर्शियल टूथपेस्ट ही 1873 1873 आली. कुठे आली, न्यूयॉर्क सिटीमध्ये आली आणि तिचं नाव होतं कोलगेट. तुम्हाला माहिती की कोलगेट इतकी फेमस झाली की आजही लोक
म्हणजे टूथपेस्ट हे वेगवेगळ्या नावाने असतात. तो पेप्सोडेंट असतो, विको असते, पतंजली असते, वेगवेगळे असते, बबूल असते, नीम असते, कोलगेट असते. पण आजही लोक टूथपेस्ट मागायला गेले की कोलगेट द्या म्हणतात. म्हणजे त्यांना असा गैरसमज झालेला आहे की टूथपेस्टचंच नाव कोलगेट आहे असं. म्हणजे इतकी फेमस झाली ही, इतकं मार्केट तिने कॅप्चर केलं होतं, कारण फर्स्ट होती ती टूथपेस्टमध्ये. माफ करा, टूथपेस्ट द प्रिन्सिपल इंग्रेडियंट्स ऑफ अ टूथपेस्ट. टूथपेस्टमधले जे घटक असतात कोणते कोणते असतात माहिती आहे तुम्हाला? कॅल्शियम कार्बोनेट असतं त्यामध्ये. आपल्या दातांना काय गरज असते? कॅल्शियमची गरज असते, बरोबर ना. मग त्यामध्ये काय असतं? कॅल्शियम कार्बोनेट असतं आणि कॅल्शियम हायड्रोजन असतं आणि फॉस्फेट असतं. हे लक्षात ठेवा. कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम हायड्रोजन आणि फॉस्फेट हे असतं टूथपेस्टमध्ये. टू रिमूव्ह द डर्ट ऑन अ टीथ. आपल्या दातांवरची घाण काढण्यासाठी ना हे टाकावं लागतं त्यांना. दिस इन्ग्रेडियंट्स ऑल्सो पॉलिश द टीथ. आणि त्याचप्रमाणे हे काय करतात की पॉलिश पण करतात दातांना. बघा एक चकाकी असते, असं एक शायनिंग असते ती या इन्ग्रेडियंट्समुळेच येते ती. अ सर्टन प्रपोर्शन ऑफ फ्लोराईड इन द टूथपेस्ट हेल्प्स प्रिव्हेंट द टूथ डिके. आणि याच्यामध्ये थोडासा प्रमाणात आहे ना फ्लोराईड पण वापरलं जातं. का बरं? की आपल्या दातांना प्रिव्हेंट करण्यापासून, डिके म्हणजे क्षय होण्यापासून, ते असं तुटण्यापासून वगैरे, बरोबर ना, त्यांचं आयुष्य कमी होण्यापासून वाचवण्यासाठी फ्लोराईड वापरलं जातं. फ्लोराईड इज इसेन्शियल फॉर द स्ट्रेंथनिंग ऑफ बोन्स. हे कशासाठी फ्लोराईड वापरलं जातं? की हे काय देतं? ताकद देतं. कशाला ताकद देतं? तर आपल्या हाडांना बळकट बनवत असतं, ताकद देत असतं. अँड द इनॅमल कव्हरिंग ऑफ द टीथ. आणि दातांवर जे इनॅमल असतं बघा, मी तुम्हाला मागच्या चॅप्टरमध्ये शिकवलं का? या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला इनॅमल शिकवलं होतं बघा. या कशामध्ये? मस्क्युलर सिस्टीम आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम ह्युमन बिंग्समध्ये. यामध्ये तुम्हाला इथे शिकवलं होतं बघा मी की इनॅमल असतं. हे बघा इथे सलाइव, हे बघा इथे सांगितलं होतं मी की याच्यामध्ये काय असतं? इनॅमल असतं, कॉल्ड इनॅमल. हे बघा, इच टूथ इज कवर्ड बाय द हार्ड सबस्टन्स कॉल्ड इनॅमल. इनॅमल इज मेड ऑफ कॅल्शियम सॉल्ट. इथं सांगितलं होतं मी तुम्हाला की प्रत्येकाच्या दातावर काय असतं? इनॅमल असतं. ते इनॅमलला काय करतं? हे फ्लोराईड काय देत असतं? स्ट्रेंथ देत असतं बोन्सला पण आणि इनॅमलला. चला तर मित्रांनो पुढे बघूयात. डिटर्जंट बघायचं त्या अगोदर बघा, व्हॉट इज द सोर्स ऑफ द फ्लोराईड इन द टूथपेस्ट ऑर टूथ पावडर. टूथपेस्ट किंवा टूथ पावडरमध्ये जे फ्लोराईड मिळतं ते कुठून मिळतं? त्याचा सोर्स काय ते तुम्ही शोधायचं आहे, सर्च करायचं आणि त्याचा आन्सर शोधायचा आहे. नोट डाऊन ऑल द इन्फॉर्मेशन गिवन ऑन अ टूथ पावडर, टूथपेस्ट कंटेनर और कार्टन अँड डिस्कस. तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. जे टूथ पावडर आणि टूथपेस्ट असतं ना बघा, त्याची जो डब्बा असतो, जे कंटेनर असतं किंवा त्याचा जो हे मिळतं, एखादं पाऊच वगैरे मिळतं, तर त्यावरची इन्फॉर्मेशन तुम्हाला वाचायची आहे आणि ती नोट करायची आहे. आता नेक्स्ट पार्ट आहे डिटर्जंट. डिटर्जंट तर सगळ्यांनाच माहिती आहे, घरात आई वापरत असते, बरोबर की नाही? डिटर्जंट म्हणजे काय? जे आपण कपडे धुवायला वगैरे वापरत असतो, भांडी धुवायला वापरतो, ते डिटर्जंट, बरोबर नाही? स्वच्छ करतो ज्याने ते. द वर्ड डिटर्जंट इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड. हा डिटर्जंट हा वर्डच कुठून आला माहिती आहे का? डिराइव्ड झाला. हा एक लॅटिन वर्ड आहे. त्याचं लॅटिन वर्डमध्ये नाव होतं डिटर्जर. डिटर्जर म्हणजे काय? विच मीन्स टू वाईप अवे. त्याचा अर्थ असा होता, वाईप अवे म्हणजे स्वच्छ करणे, पुसणे, धुणे असं. अ डिटर्जंट इज अ सबस्टन्स दॅट क्लीन्स ऑर वाईप्स अवे डट. हा डिटर्जंट हा एक असा पदार्थ आहे की जो काय करत असतो? वाईप करत असतो डट. वाईप अवे म्हणजे डट हे काय करत असतो? स्वच्छ करत असतो. मग सोप, नट, रिठा, त्याच्यामध्ये मग काय काय वापरतात मला सांगा बरं? स्वच्छ करण्यासाठी काय काय वापरतात? सोप, नट म्हणजे त्याला रिठा असं म्हणतात. मी तुम्हाला दाखवून देते रिठा कसा असतो. सोपपॉडला शिकेकाई म्हणतात. तुमच्या घरात आजी असेल किंवा तुमची आई असेल बघा, अजूनही शिकेकाईने केस धुवत असतील, रिठाने केस धुवत असतील किंवा रिठाने कपडे पण धुवत असतील बघा. विचारून बघा, ते तुम्हाला दाखवून देतील. तसं मी तुम्हाला आता दाखवतेच. सोप, वॉशिंग सोडा. आता आपण काय वापरतो? साबण वापरतो, बरोबर ना? धुण्याचा सोडा वापरतो, वॉशिंग पावडर वापरतो, कपडे धुण्याची पावडर वापरतो. कपडे धुण्याचा सोडा वेगळा आणि कपडे धुण्याची पावडर वेगळी. कपडे धुण्याचा सोडा हा जुन्या काळी वापरायचे बघा, आजी आजोबांना विचारून बघा. लिक्विड सोप असते बघा, आता ती बॉटलमध्ये येते, त्यानेच आपण आंघोळ वगैरे करतो, बरोबर ना? आणि लिक्विड सोपने हे पण करतो, भांडी वगैरे पण धुतो, बरोबर ना? शॅम्पू आर ऑल डिटर्जंट्स. जे शॅम्पूज असतात ते सगळे काय झाले? डिटर्जंट असतात. म्हणजे हे आणि सगळ्यांनी आपण काय करतो? काहींनी भांडे साफ करतो, काहींनी केस साफ करतो, स्वच्छ करतो, काहींनी कपडे स्वच्छ करतो, काहींनी फरशी स्वच्छ, हे सगळे काय झाले? डिटर्जंट झाले. तर या ठिकाणी मी तुम्हाला रिठा आणि शिके काय दाखवून देते बघा मित्रांनो. हा जो असतो ना, हा असतो रिठा. हे बघा, हा जर पाण्यात भिजवला ना तर याची काय होत असते? फेस होत असतो. आणि हा पहिले जुन्या काळीत भिजवून काय करायचे? कपडे धुवायला वापरायचे. आणि ही शिकेकाई असते. ही शिकेकाई बघा पाण्यात भिजवली का मग ही वाटून आजी वगैरे ज्या स्त्रिया होत्या ना, त्या अजूनही काही काही स्त्रिया शिकेकाईनेच केस धुतात बघा. याचा पण फेस होतो आणि केस वगैरे एकदम स्वच्छ निघतात त्याने. म्हणजे हे काय आहे? डिटर्जंट्सच आहेत, बरोबर ना? चला मित्रांनो पुढे बघूयात. व्हॉट डू वी यूज फॉर क्लिनिंग आवर बॉडी. आपण आपली बॉडी स्वच्छ करण्यासाठी काय वापरतो सांगा बरं? ते तुम्हाला सांगायचं आहे अपार्टस. आता इथे बघा, क्लीन ग्लास बॉटल. एक एक्सपेरिमेंट करायचं आहे इथे आपण.
क्लीन ग्लास बॉटल एक काय घ्यायची आहे, स्वच्छ काचेची बाटली घ्यायची आहे, वॉटर घ्यायचं आहे, पाणी घ्यायचं आहे, ऑइल म्हणजे तेल घ्यायचं आहे, डिटर्जंट घ्यायचं आहे. डिटर्जंट म्हणजे एक कोणतंही हे जे डिटर्जंट आहे ना आपण वापरतो आहे कोणतंही घ्या. प्रोसिजर कृती आता काय करायची आहे, टेक सम वॉटर इन अ क्लीन ग्लास बॉटल. एका स्वच्छ बाटलीमध्ये काय घ्यायचं आहे, काचेच्या पाणी घ्यायचं आहे तुम्हाला. ॲड सम ऑइल इन टू इट त्यामध्ये थोडंसं काय करायचं आहे, पाणी टाकायचं, तेल टाकायचं आहे, बरोबर ना. द लेअर ऑफ ऑइल, कोणतंही तेल टाका, खोबरे तेल वगैरे कोणतंही टाका. द लेअर ऑफ ऑइल विल फ्लोट ऑन द वॉटर. काय होईल मला सांगा बरं, यामध्ये प्रोसेस काय होईल. पाण्यामध्ये जर तेल टाकलं तर तेल ऑब्वियस आहे पाण्यावर तरंगेल. शेक द बॉटल वर्गोळसली म्हणजे काय करायचं की थोड्या वेळाने बॉटल काय करायची की शेक करायची अशी आणि हलवायची. आफ्टर सम टाईम वेन द लिक्विड इन द बॉटल सेटल, पुन्हा जेव्हा ते सेटल होईल ते लिक्विड, तर पुन्हा काय होईल, द ऑइल विल अगेन सी द फ्लोटिंग ऑन द वॉटर. परत काय होईल, ते तेल परत काय होईल, पाण्याच्या वर येईल, बरोबर ना. हे तर नॅचरल आहे की पाण्यावर तेल टाकलं तर तेल काय येतं, वर येतं, बरोबर ना. त्यानंतर आता मला सांगा, नाव ॲड अ फ्यू ड्रॉप ऑफ सोल्युशन ऑफ डिटर्जंट. आता काय करायचं, जे डिटर्जंट तुम्ही घेतलं होतं ना त्याचे काही थेंब काय करायचे आहे, त्यात टाकायचे आहे. टू अबो मिक्सचर, या सगळ्या मिक्सचरमध्ये. शेक द बॉटल वगरोसली, बरोबरच ना. आणि बॉटल काय करायची, पुन्हा शेक करायची आहे. यू विल सी दॅट द वॉटर अँड ऑइल हॅव सम होमोजेनियस अँड द कलर ऑफ द मिक्सचर ॲपियर मिल्की. आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, हे लक्षात येईल तुमच्या की त्यामध्ये थोडंसं डिटर्जंट टाकायचं आहे. आणि नंतर डिटर्जंट टाकल्यानंतर तुम्हाला परत काय करायचं आहे, बॉटल काय करायची आहे, शेक करायची आहे आणि बघायचं आहे काय होतं. तुमच्या काय लक्षात येईल की वॉटर आणि ऑइल हे काय झालेले आहे, होमोजिनियस झालेले आहेत, म्हणजे एकत्र झालेले आहेत. एकदम हलवल्यानंतर वॉटर आणि ऑइल हे एकत्र होऊन जातात आणि त्याचा कलर कसा होतो त्या मिक्सचरचा, एकदम दुधाळ असा म्हणजे मिल्की असा कलर होऊन जातो. हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे इतक्या वेळ जे पाणी आणि ऑइल वेगवेगळं राहत होतं का, ते नंतर काय होऊन जातं, एकत्र होऊन जातं. कशामुळे, तर या डिटर्जंटमुळे एकत्र होतं. लक्षात आलं. हा एक्सपेरिमेंट करून बघायचा आहे प्रत्येकाने. चला मित्रांनो, इथे बघणार आहोत आपण. खूप इंटरेस्टिंग असा आहे हा पॉईंट, नीट लक्षात देऊन बघा. खूपच जास्त छान आहे. वाय डज इट हॅपन, हे का होतं. हा एक एक्सपेरिमेंट आहे आणि आपल्याला समजून घ्यायचं आहे की हे असं का होतं. आता आपल्याला समजेल हे असं का होतं. द मॉलिक्यूल ऑफ अ डिटर्जंट आर लॉंग अँड द प्रॉपर्टीज ऑफ इट्स टू एंड्स आर डिफरंट. आपल्याला माहिती आहे प्रत्येकाला मॉलिक्यूल असतात, म्हणजे रेणू असतात, रेणू असतो, बरोबर ना. हा डिटर्जंटचा जो रेणू असतो त्याच्या प्रॉपर्टी ह्या दोन्ही एंडच्या कशा आहेत, खूप वेगळ्या. दोन्ही एंडच्या म्हणजे दोन्ही टोकाच्या प्रॉपर्टी वेगवेगळ्या आहेत. मॉलिक्यूल ऑफ डिटर्जंट होल्ड ऑन टू अ वॉटर मॉलिक्यूल ॲट वन एंड अँड द ऑइल मॉलिक्यूल ॲट अदर एंड, बरोबर ना. हा जो डिटर्जंटचा म्हणजे जी साबण आपण वापरतो ना, जे डिटर्जंट आपण वापरतो ना, त्याचा जो माफ करा, त्याचा जो मॉलिक्यूल असतो ना, त्याची प्रॉपर्टी अशी असते का तो एका एंडला, त्याच्या एका टोकाला तेल पकडून, तेलचा मॉलिक्यूल, ऑइलचा मॉलिक्यूल पकडून ठेवत असतो आणि एका बाजूला तो वॉटरचा मॉलिक्यूल पकडून ठेवत असतो. ही त्याची आहे प्रॉपर्टी. आणि सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी, ॲज अ रिझल्ट द मॉलिक्युल्स ऑफ ऑइल मिक्स विथ द वॉटर. आणि त्यामुळे काय होतं की त्याचा जो त्याच्या एका टोकाला कोण असतं, पाण्याचा रेणू असतो आणि एका टोकाला कोण असतं, याचा रेणू असतो, तेलाचा रेणू असतो. त्यामुळे तेल हे पाण्यामध्ये काय होत जातं, सहज काय होत जातं, मिक्स होत जातं. दिस हाऊ सोप ॲक्ट्स वेन वी वॉश अवर सेल्स ऑर अवर सॉइल्ड क्लोथ. आणि हेच खरं होत असतं साबणामध्ये, साबणाच्या क्रियेमध्ये, की ज्यावेळेस आपलं शरीर स्वच्छ करत असतो आपण, किंवा वॉश अवर सेल्स और वॉश सॉइल्ड क्लोथ, जे मातीने भरलेले मळकट कपडे असतात ना ते साफ करताना, की कारण हा डिटर्जंटचा प्रत्येक रेणू काय करत असतो, एका बाजूला कोण पकडून ठेवलेलं असतं त्याने पाणी, आणि दुसऱ्या बाजूला कोणतं ऑइल पकडून ठेवलेलं असतं. मग काय होतं की ह्या पाण्यामुळे काय होतं, ते डिटर्जंट सहज इकडं सगळ्या त्या कपड्यांवर काय होतं, पाण्याच्या सहाय्याने सगळीकडे काय होतं, पसरलं जातं. आणि जे काही तेलाचे डाग असतात ना, ते तेलाचे डाग पण काय होतात, निघाले जातात. आवर बॉडी अँड क्लोथ्स बिकम ऑइली फॉर व्हेरियस रिझन्स. आपली बॉडी, आपले शरीर आणि आपले कपडे नेहमी खूप कारणांमुळे काय होतात, ऑइली होऊन जातात. सच एज अप्लाइंग जेल और क्रीम्स, जसं की आपण काही जेल लावतो, क्रीम लावतो. ऑइलिंग और हेअर, केसांना ते लावतो सुद्धा. ऑइली लेअर स्टिक्स फास्ट टू द क्रिस क्रॉसिंग थ्रेड. आणि जे ऑइल्स असतात ना, ते काय होतात की जे आपले कपड्यांचे क्रिस क्रॉस धागे असतात ना, थ्रेड असतात ना, त्याच्यामध्ये मटेरियल ऑफ आवर क्लोथ्स, त्या धाग्यांमध्ये काय होतं, पटकन ते ऑइल जाऊन बसतं. सोप इज यूज फॉर रिमूव्हिंग इट. आणि सोप त्यासाठी काय केली जाते, यूज केली जाते. कारण सोपची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी काय असते की सोपच्या प्रत्येक मॉलिक्यूलमध्ये टू एंडची प्रॉपर्टी वेगळी असते. एका एंडला तो काय पकडून ठेवतो, वॉटर, आणि एका एंडला काय पकडून ठेवतो, तो ऑइल. त्यामुळे
जेव्हाही आपण असं कपड्यावर साबण घासतो ना, तर ते ऑइल पाण्यामुळे काय होतं की तो साबण कपड्याच्या पूर्ण याच्यावर सरफेसवर पसरला जातो असा पाण्यासोबत सोप इज, आणि त्यामुळे काय होतं तेलाचे डाग निघतात. ड्यू टू द प्रॉपर्टी ऑफ होल्डिंग ऑन द बोथ ऑइल अँड वॉटर, सोप वॉटर स्प्रेड इझिली ऑन मेनी टाईप्स ऑफ सरफेस. त्यामुळे काय होतं की हे जे सोपचं पाणी वॉटर आहे ना, ते इझिली स्प्रेड होतं सरफेसवर त्या कपड्याच्या. द प्रॉपर्टी ऑफ सबस्टेन्स ऑफ स्प्रेडिंग ऑन सरफेस इज कॉल्ड द सरफेस ॲक्टिव्हिटी. आणि ही जी प्रॉपर्टी आहे की सरफेसवर पसरण्याची, हा जो गुणधर्म आहे की सहज पसरायचा, त्यालाच काय म्हणतात सरफेस ॲक्टिव्हिटी म्हणतात. असं हा जो साबण मिसळलेलं पाणी अनेक प्रकारच्या सरफेसवर सहज पसरतं ना, ही जी पसरण्याची ही जी प्रॉपर्टी आहे हिला काय म्हणतात सरफेस ॲक्टिव्हिटी. अँड द सबस्टन्स इज सेट, आणि हा जो सबस्टन्स असतो म्हणजे हे जे डिटर्जंट असतं ना, याला काय म्हणतात सर्फॅक्टंट. डिटर्जंट आर सरफेस ॲक्टिव्ह, आणि याला काय म्हणतात सर्फॅक्टंट काय म्हणतात. आणि याचा काय डिटर्जंट आर सरफेस ॲक्टिव्ह. डिटर्जंट्स कसे असतात सरफेस ॲक्टिव्ह असतात, म्हणजे सरफेस म्हणजे पृष्ठ आणि ॲक्टिव्ह म्हणजे सक्रिय, म्हणजे कोणत्याही पृष्ठावर ते काय असतात सक्रिय असतात. आता कशावरही आपण घासलं पृष्ठभागावर तर ते काय होतात ॲक्टिव्ह राहतात नेहमी, बरोबर ना. वन इफेक्ट ऑफ सरफेस ॲक्टिव्हिटी इज लॅदर फॉर्मेशन. आणि याची एक ॲक्टिव्हिटी काय आहे की काय तयार होतं फोम तयार होतं, म्हणजे फेस तयार होतो. हे काय झालं डिटर्जंटचं काम झालं, बरोबर ना. या ठिकाणी बघून घ्या सरफेस ऑफ क्लोथ, या क्लोथवर कशा पद्धतीनं डिटर्जंट घासला जातो आणि कशा पद्धतीनं फोम तयार होतो. चला मित्रांनो नेक्स्ट पॉईंटकडे. नॅचरल डिटर्जंट, नैसर्गिक डिटर्जंट कोणते कोणते आहेत. सोपनट, आणि सोपनटला रिठा म्हणतात आणि सोप पॉडला शिकेकाई म्हणतात. यांचे इंग्लिश नेम येतं हे सोपनट आणि सोप पॉड. आता मगाशीच मी तुम्हाला दाखवलं सोपनट कोणतं आहे आणि हे बघा सोपनट आणि सोप पॉड, शिकेकाईला सोप पॉड म्हणतात. या ठिकाणी आर द नॅचरल डिटर्जंट इन कॉमन यूज. हे नैसर्गिक डिटर्जंट होते अगदी जुन्या काळात. तुमच्या आजीला आईला विचारून बघा, ते सगळं म्हणजे कपडे वगैरे धुणं हे रिठ्याने शिकेकाईनेच करत होते, अंग वगैरे धुणं. दे कंटेन अ केमिकल नेम सॅपोनिन. त्याचं केमिकल नेम काय आहे सॅपोनिन आहे. सोपनट अँड सोप पॉड डू नॉट हॅव any harmful effect on human skin or skin on silk and woolen thread and clothes. हे सोपनट आणि सोपपॉड जे आहेत ना, याचा कोणताही हार्मफुल म्हणजे हानिकारक असा इफेक्ट नाही आहे कशावर, ह्युमन स्किनवर, आपल्या मानवी शरीरावर किंवा सिल्कवर, म्हणजे जे रेशमी धागे होते ना, रेशमाच्या साड्या वगैरे होत्या बघा आईच्या आजीच्या. वुलन थ्रेड म्हणजे लोकरीचे कपडे असतात आपले ते, आणि क्लोथ्स आपले साधे कपडे हे सुद्धा याने धुतले जातात. कारण जुन्या काळामध्ये तेव्हा काही साबण नव्हता, बरोबर ना. मग त्यावेळेस हे लोक काय करायचे की शिकेकाई आणि रिठाच त्यांच्या डेली यूजमध्ये काही स्वच्छ करण्यासाठी होतं. या ठिकाणी नॅचरल डिटर्जंट हा पॉईंट कव्हर झालेला आहे. बघा आता पुढे मॅनमेड डिटर्जंट. आता हे पहिले होते नॅचरल म्हणजे निसर्गातून मिळणारे, आता मॅनमेड जे मानवाने तयार केलेले आहेत ते कोणते आहेत बघा. सोप म्हणजे साबण. सोप इज अ मॅनमेड डिटर्जंट विच हॅज बीन इन यूज सिन्स एन्शंट टाईम. सोप म्हणजे हा साबण जो आहे ना, हा मॅनमेड आहे, बरोबर ना. मॅनमेड डिटर्जंट हे स्वच्छ म्हणजे मानवाने तयार केलेलं स्वच्छ करण्याचं एक साधन आहे ते, बरोबर ना. ते एन्शंट टाईमपासून म्हणजे फार पूर्वीपासून ते वापरलं जात आहे. इट इज बिलीव्ड दॅट द सोप वॉज इन्व्हेंटेड इन द वेस्ट अबाउट 2000 years ago. असं म्हटलं जातं की सोप म्हणजे साबणाचा शोध, म्हणजे साबण हा शोध कधी लागला, सुमारे 2000 years ago, 2000 वर्षापूर्वी लागला असं म्हटलं जातं. वेस्ट म्हणजे पश्चिम भागामध्ये, पश्चिमात्य देशांमध्ये. इन दोज डेज सोप वॉज प्रिपेअर्ड युझिंग ॲनिमल फॅट अँड वूड ॲश. तर ते लोक साबण कसा तयार करायचे, सोप कसा तयार करायचे, तर ॲनिमलचं जे फॅट होतं ना, म्हणजे प्राण्यांची जी चरबी होती ना तिच्यापासून, आणि वूड ॲश जे लाकूड जळून त्याची राख उरायची खाली ना, तर त्यांचं एकत्रीकरण करून मिक्सचर करून ते बनवायचे. टुडे वी कम अक्रॉस अ व्हरायटी ऑफ सोप्स. पण आता आपण थोडं जास्त पुढे गेलेलो आहोत टेक्निकली, तर मग आपण थोडे वेगवेगळे त्यामध्ये केमिकल्स वगैरे टाकून सोप बनवतो. या ठिकाणी बघा टाईप्स ऑफ सोप्स. आता साबणाचे प्रकार बघायचे आहे आपल्याला. त्यामध्ये दोन असतात, हार्ड सोप असतो आणि एक सॉफ्ट सोप असतो. म्हणजे एक कठीण साबण असतो आणि एक आपण त्याला म्हणतो सॉफ्ट, म्हणजे एकदम असा मऊ किंवा मृदू साबण असतो, बरोबर ना. तर कठीण साबण जो असतो तो कपड्यांसाठी वापरतात. हार्ड सोप इज यूज फॉर वॉशिंग क्लोथ्स. कपडे धुण्यासाठी वगैरे हार्ड सोप वापरला जातो. त्यामध्ये काय असतं हे लक्षात ठेवा, एक्झामचे क्वेश्चन आहे. इट इज अ सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड. याच्यामध्ये काय असतं सोडियम सॉल्ट असतं, बरोबर ना. यामध्ये काय असतं सोडियमचे क्षार असतात फॅटी ॲसिडचे. आणि सॉफ्ट सोप हा कशासाठी वापरला जातो, यूज्ड फॉर बेथिंग, म्हणजे आंघोळीसाठी काय वापरला जातो सॉफ्ट सोप वापरला जातो. तर त्याच्यामध्ये पोटॅशियम सॉल्ट असतं फॅटी ॲसिडचं. म्हणजे आंघोळीच्या साबणामध्ये, बेथिंगच्या साबणामध्ये काय असतं तर पोटॅशियम सॉल्ट असतं फॅटी ॲसिडचं. आणि कपडे धुण्याच्या साबणामध्ये काय असतं तर हे असतं सोडियम सॉल्ट असतं. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा फॅटी ॲसिडचं. आणि इट डज नॉट कॉज इरिटेशन ऑफ स्किन.
स्किन. सॉफ्ट सोप आपण का वापरतो, कारण तो आपल्या बॉडीला काही इरिटेशन नाही करत. हार्ड सोप जर आपण वापरला तर आपल्या बॉडीला अशी खाज येऊ शकते किंवा असे रेड रॅशेस पण येऊ शकतात, बरोबर ना. इन द हार्ड वॉटर ऑफ वेल अँड ट्यूबवेल, म्हणजे जे वेल म्हणजे विहिरीतलं किंवा ट्यूबवेल म्हणजे जे बोर वगैरे असतं ना, यांचं पाणी कसं असतं, हार्ड असतं खूप. मग त्याच्यामध्ये सोप डज नॉट गिव्ह लेदर बट फॉर्म अ स्कम. त्याच्यामध्ये काय होतं की फोम जो असतो ना, याच्यामध्ये याचा साबणाचा फेसच होत नाही. तुम्ही बघा, आई वगैरे जात असेल ना कधी तुमची विहिरीवर किंवा बोरवर धुवायला कपडे वगैरे, तर म्हणजे त्यामध्ये बघा खूपशा साबणांचा त्या पाण्यामध्ये फेस होत नाही. का बरं होत नाही? रिझल्ट सोप लूज इट्स क्लिन्झिंग प्रॉपर्टी. ते पाणी इतकं कठीण असतं. एक तर काय असतं तुम्हाला मी सांगितलं, आपण या ठिकाणी काय पाहिलं का डिटर्जंटची प्रॉपर्टी काय असते, डिटर्जंटच्या मॉलिक्यूलची प्रॉपर्टी काय असते, की डिटर्जंट हा काय करत असतो, एका साईडला पाण्याचा मॉलिक्यूल पकडून ठेवत असतो आणि एका एंडला कोणाचं मॉलिक्यूल पकडून ठेवत असतो, ऑइलचं मॉलिक्यूल पकडून ठेवत असतो. त्यामुळे काय होतं, ऑइल काय होतं सहज पाण्यात मिक्स होतं आणि डिटर्जंट काय होत असतं, सहज त्या सरफेसवर जे काही सरफेस असेल त्याच्यावर पसरतं पाणी ते, आणि त्यामुळे सहज फेस होतो. पण हे पाण्याचं मॉलिक्यूल, हे पाणीच कसं असतं, खूप हार्ड असतं. त्यामुळे मला डिटर्जंटचा जो मॉलिक्यूल असतो ना, तो एका एंडला पाण्याचा मॉलिक्यूल पकडू शकत नाही. त्यामुळे काय होतं की सोप काय करतो, लूज करतो त्याची ही क्लिन्झिंग प्रॉपर्टी. त्यामुळे ते सरफेसवर पसरतच नाही आणि त्यामुळे काय होतं की फेसच होत नाही. म्हणून त्याची इथं प्रॉपर्टी काय होते, क्लिन्झिंग करायची, लूज होऊन जाते. इथपर्यंत समजलं. आता या ठिकाणी बघा टाईप्स ऑफ सोप. ही जी आपण याच्यामध्ये बघितलं की जे हार्ड वॉटरमध्ये काय होत नव्हतं, सोपचा काय होत नव्हता, फेस होत नव्हता. तर मग त्याच्यासाठी काय आला पर्याय, सिंथेटिक डिटर्जंट. आता आपण सगळेजण सिंथेटिक डिटर्जंट वापरतो. ही सिंथेटिक डिटर्जंट जे असतात ना, हॅव टेकन द प्लेस ऑफ सोप. त्यांनी काय घेतलेली, या साबणांची जागा घेतलेली आहे. देर आर सेव्हरल मेथड्स ऑफ प्रोड्युसिंग दिस डिटर्जंट. खूप साऱ्या पद्धतीनं हे डिटर्जंट बनवलं जातं. द लॉंग स्ट्रक्चरल युनिट इन द सिंथेटिक डिटर्जंट आर ऑप्टेन. यामध्ये काय केलं जातं की एक याच्यामध्ये जो असतो ना, एक मोठा लांब घटक असतो यामध्ये, की जो प्रामुख्याने डिटर्जंट एक मोठा लांब घटक असतो. फ्रॉम रॉ मटेरियल विच आर मेनली फॅट्स ऑर केरोसिन. जो कशापासून बनवलेला असतो, रॉ मटेरियलपासून बनवलेला असतो, ज्याच्यामध्ये काय वापरलं जातं, फॅट्स आणि केरोसिन वापरलं जातं. डिटर्जंट्स आर ऑप्टेन बाय सब्जेक्टिंग दिस रॉ मटेरियल टू अ व्हरायटी ऑफ केमिकल प्रोसेस. आणि हे जे ते डिटर्जंट बनवलं जातं ना, तर त्याच्यावर काय केलं जातं, वेगवेगळे काय केले जातात, केमिकल प्रोसेसेस केले जातात. सिंथेटिक डिटर्जंट्स आर यूज इन मेनी टाईप्स ऑफ कॉस्मेटिक. हे सिंथेटिक डिटर्जंट कुठे वापरले जातात, खूप साऱ्या कॉस्मेटिक्समध्ये वापरले जातात. म्हणजे आपण जे म्हणतो ना, असे ब्युटी प्रोडक्ट्स वगैरे असतात ना, त्यांच्यामध्ये वापरले जातात. सिंथेटिक डिटर्जंट्स कॅन बी यूज इन हार्ड वॉटर ॲज वेल. आणि सिंथेटिक डिटर्जंट कुठे यूज केले जातात, हार्ड वॉटरमध्ये सुद्धा हे चालतात आणि त्यामध्ये सुद्धा ते काय करतात, फोम तयार करतात. या ठिकाणी बघा मित्रांनो, दिसतंय का, हां, हा पॉईंट काय दिलेला आहे, ॲज पर द यूज ऑफ डिटर्जंट. म्हणजे हे जे आपण डिटर्जंट वापरत असतो, सपोर्टिंग ॲडिटिव्हिटीज, म्हणजे त्यामध्ये काय केलेलं आहे, काही घटक आणखी ॲड केलेले आहे. सच ॲज परफ्युम्स, म्हणजे जसं की आपण म्हणतो ना, सुगंधी द्रव्य असतात बघा, परफ्युम्स टाकतो. जर्मिसाइड्स म्हणजे काय, जे जंतुनाशके असतात. अल्कोहोल मिक्स केलं जातं. अँटी फोमिंग म्हणजे जे फेस वगैरे होतात ना, ते एजंट्स वगैरे. मॉइश्चरायझर्स, फाईन सँड्स म्हणजे जे मॉइश्चरायझर, म्हणजे चेहऱ्याला कोरडेपणा वगैरे येतो बघा आपल्या स्किनला, मग त्याच्यासाठी कोरडेपणा येऊ नये म्हणून ते मॉइश्चरायझर टाकलं जातं त्यामध्ये. आणि फाईन सँड म्हणजे छोटी बारीक रेती. जशी जशी गरज पडेल ना, तसं त्या प्रोडक्टमध्ये हे सगळं काय असतं, गरजेनुसार काय केलं जातं, त्या डिटर्जंटमध्ये ॲड केलं जातं. म्हणजे हे सगळे काय केलं जातं त्यांच्यामध्ये, की हे सगळं मिसळून त्यामध्ये मग त्याचे युजफुल प्रॉपर्टी बनवल्या जातात. लक्षात आलं. म्हणजे जसं आपल्याला गरज आहे तसं त्याच्यामध्ये टाकून, सुगंधी द्रव्य वगैरे सगळं टाकून, मॉइश्चरायझर वगैरे टाकून सगळं ते आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं आणि एक गुड प्रोडक्ट तयार केलं जातं. बघा मित्रांनो, या ठिकाणी केमिकल पद्धतीने सोप कसा तयार करायचा, साबण कसा तयार करायचा हे शिकवलेलं आहे. खूप इझी आहे आणि मी तुम्हाला एक थोडक्यात सांगते, मग तुम्हाला हे एक्सपेरिमेंट मी वाचून सांगते. काय करायचं असते, याच्यामध्ये 4च वस्तू लागतात. एक सोडियम हायड्रॉक्साईड लागतो, तो 15 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड लागतो. 60 ml कोकोनट ऑइल लागतं, आपलं खोबरेल तेल 60 ml घ्यायचं. 15 ग्रॅम सॉल्ट म्हणजे मीठ घ्यायचं असतं आणि परफ्यूम वगैरे घ्यायचे असतात. काय करायचं की एक 60 ml खोबरेल तेल म्हणजे कोकोनट ऑइल एका पातेल्यात किंवा बीकरमध्ये ठेवायचं. नंतर काय करायचं की एका बाजूला दुसऱ्या भांड्यामध्ये काय करायचं की 15 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड काय करायचं 50 ml म्हणजे 50 ml पाण्यामध्ये मिक्स करून ठेवायचं, डिझॉल्व करून ठेवायचं, चांगलं हलवून ठेवायचं. नंतर काय करायचं की हे जे मिक्स झालेले सोडियम हायड्रॉक्साईड आहे ना, तर हे सोल्युशन काय करायचं, ते 60 ml आपलं कोकोनट ऑइल होतं का त्याच्या खाली गॅस सुरू करून द्यायचा आणि त्यामध्ये काय करायचं, हळूहळू ओतत
राहायचं, पण एका बाजूने ओतत असताना त्यामध्ये दुसऱ्या बाजूने काय करायचं, हलवत राहायचं, कंटिन्युअस हलवत राहायचं. आणि ती हीट चालू असते, बरोबर ना. मग काय होतं, हीट खालून चालू असल्यामुळे त्याला काय येतं, बॉईल येतं, उकळी येते. मग 10-15 मिनिटांनी उकळी आल्यानंतर तरी पण ते हलवतच राहायचं. मग तोपर्यंत काय करायचं, मग तिसऱ्या बाजूला एक प्रोसेस अजून एक करून ठेवायची का, 200 ml पाणी घेऊन त्यामध्ये 15 ग्रॅम म्हणजे 15 ग्रॅम मीठ काय करून ठेवायचं, विरघळून ठेवायचं. आणि नंतर हे 10-12 मिनटं हे जे मिक्सचर आहे ना, हे हलवलं का आपण याचं सोडियम हायड्रॉक्साईडचं, त्यामध्ये मग हे काय करायचं, हे मिठाचं पाणी हळूहळू ओतायचं. आणि ते ओतत असताना सुद्धा काय करायचं, ते हलवतच राहायचं. आणि हे मिक्सचर ज्यावेळेस पूर्ण हलवून काय होतं, मग त्याच्यामध्ये ना पाणी खाली राहतं. आणि जे सोप असतं का, ते केमिकल रिॲक्शनने तयार झालेली ही जी सोप असते ना, केमिकल प्रक्रियेने आपली तयार झाली साबण, ही ऑटोमॅटिक त्या पाण्यावर काय होते, चांगली मिक्स झाल्यामुळे काय होते, पाण्यावर तरंगायला लागते. आणि मग काही वेळाने ती अशी थोडी जाड साबण बघा कसा घट्ट बनत जातो, तशी घट्ट बनते. आणि नंतर ती काढून घ्यायची. आणि नंतर त्या सोपमध्ये काय करायचं, तुम्हाला जे काही असे सेंटेड बघा आपल्या साबणांना असा वास असतो छान परफ्यूमचा, मग तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने काय करायचं, त्यामध्ये परफ्यूम टाकायचं. आणि नंतर त्याच्या काय करायच्या, अशा वड्या पाडायच्या छान. या अगोदर आपण काय बघितलं होतं की सोप हा कशाचा बनतो, मला सांगा बरं. इथे आपण बघितलं होतं बघा, कठीण सोप हा सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिडपासून बनतो. आणि सॉफ्ट सोप हा कशापासून बनतो, पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिडपासून बनतो. तर बरोबर ना. तर या ज्या प्रोसेसमध्ये आहे ना आपण, तर या प्रोसेसमध्ये काय केलेलं आहे की जे फॅट आहेत ना, फॅट आणि ही जी अल्कली आहे, म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड वगैरे आहे ना, यांचं कॉम्बिनेशन करूनच आपण काय केलेलं आहे, ही सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड म्हणजे केमिकली आपण आहे ना, ही केमिकली आपण सोडियम आणि पोटॅशियम सॉल्टच्याच मदतीनं साबण तयार केलेला आहे. इनडायरेक्टली मला हे सांगायचं आहे की तुम्हाला की केमिकली आपण ही जी सोप तयार केली ना, ही सोडियम आणि पोटॅशियम सॉल्ट या फॅटी ॲसिडपासूनच तयार केलेली आहे. आणि ही तिची तयार करण्याची प्रोसेस ही अशी आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो, सिमेंटचं प्रोडक्शन कसं झालं, सिमेंटचं उत्पादन बघा, खूपच इंटरेस्टिंग पॉईंट आहे हा. बघा, आपण सगळीकडे बघत असतो की सगळीकडे काय सुरू आहे, कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकाम हे सिमेंटशिवाय होईल का, होऊ शकणार नाही, हल्लीच्या काळात तरी नाही होणार, बरोबर ना. सिमेंट इज अन इम्पॉर्टंट मटेरियल इन कन्स्ट्रक्शनमध्ये सिमेंट हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. शीट्स, ब्लॉक्स, जे काही पत्रे असतात, सिमेंटचे पत्रे असतात बघा, ब्लॉक्स असतात, सिमेंटच्या विटा पण असतात, पिलर पण असतात, खांब पण असतात, पाईप असतात, हे सगळे कशापासून बनतात, इट्स मेड फ्रॉम अ कॉन्क्रीटपासून बनवतात. आता कॉन्क्रीट म्हणजे काय असतं, कॉन्क्रीट हे सिमेंट वगैरे सगळं मिक्स करून तयार केलेला असा एक भक्कम पदार्थ असतो की जो एकदा लावला तर वर्ष त्याला काही होत नाही, एकदम भक्कम राहतो, गळती वगैरे काही होत नाही. तर हे कॉन्क्रीट प्रोड्यूस फ्रॉम अ सिमेंट, हे सिमेंटपासून तयार केलं जातं. सिमेंट इज अ ड्राय, सिमेंट हे स्वतः कसं असतं, ड्राय असतं. ड्राय म्हणजे सुकं असतं, ग्रीनिश रंगाचं असतं, हिरव्या रंगाचं, ग्रे रंगाची पावडर असते विथ फाईन पार्टिकल्स, खूप बारीक खूप फाईन पार्टिकल्स असतात त्याच्यामध्ये. इट इज अ मेड फ्रॉम सिलिका, ते कशापासून बनलेलं असतं, सिलिका म्हणजे वाळू असते त्याच्यामध्ये, सँड, ॲल्युमिना म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साईड असतं, लाईम म्हणजे चूना असतो, आयन ऑक्साईड असतं, मॅग्नेशियम असतं म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड. यापासून काय बनतं, सिमेंट बनतं. हे लक्षात ठेवायचं. सिमेंट कशापासून बनतं, सिलिका म्हणजे सँड, ॲल्युमिना म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साईड, लाईम म्हणजे चूना, आयन ऑक्साईड आणि मॅग्नेशियम म्हणजे मॅग्नेशियम. या ठिकाणी बघा मित्रांनो, पोर्टलँड सिमेंट इज द मोस्ट कॉमनली यूज सिमेंट फॉर द कन्स्ट्रक्शन वर्क. ते म्हणतात की बांधकामामध्ये, कन्स्ट्रक्शन वर्कमध्ये पोर्टलँड सिमेंट नावाचं एक सिमेंट फार यूज केलं जातं. ते कशापासून बनलेलं असतं बघूयात. इट इज मेड फ्रॉम रॉ मटेरियल, ते कच्च्या मालापासून बनलेलं असतं. मग त्याच्यामध्ये कच्चा माल काय असतो, विच कन्सिस्ट ऑफ 60%, 60% लाईम असतो, चुना असतो, त्यालाच कॅल्शियम ऑक्साईड म्हणतात. 25% सिलिका असते, त्याला सिलिकॉन डायऑक्साईड म्हणतात. 5% त्याच्यामध्ये ॲल्युमिना असते. आणि उरलेलं द रेस्ट इज आयन ऑक्साईड, बाकीचं त्याच्यामध्ये काय असतं, सगळं आयन ऑक्साईड असतं. आणि जिप्सम असतं, त्यालाच कॅल्शियम सल्फेट असं म्हणतात. पोर्टलँड सिमेंटला नाव पोर्टलँड सिमेंट का मिळालं, तर पोर्टलँड सिमेंट गेट्स इट्स नेम फ्रॉम द स्टोन क्वार्ड फ्रॉम द आइसलँड ऑफ पोर्टलँड इन इंग्लंड. तर इंग्लंड देशामध्ये, जसं आपला भारत देश आहे तसा इंग्लंड पण देश आहे, तर इंग्लंड देशामध्ये पोर्टलँड नावाचं एक बेट आहे. तर त्या बेटावर एक प्रकारचा स्टोन सापडतो. तर त्या स्टोनची जी क्वालिटी आहे ना, तर तसं याचा म्हणजे तसंच सेम असं हे सिमेंट असतं, म्हणून याला काय म्हटलं, पोर्टलँड सिमेंट हे नाव मिळालं. विच हॅज सिमिलर टेक्स्चर, तसं सेम टेक्स्चरची याची पावडर असते, म्हणून याला काय नाव दिलं गेलं, पोर्टलँड सिमेंट. बघा या ठिकाणी कॉन्क्रीट हा शब्द सगळ्यांनाच माहीत असेल. बघा, खूप असं भक्कम बांधकाम करण्यासाठी कॉन्क्रीट वापरलं जातं, बरोबर ना. म्हणजे कॉन्क्रीटमध्ये काय असतं, कॉन्क्रीट इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग सिमेंट. कॉन्क्रीटमध्ये काय मिक्स केलं जातं, सिमेंट टाकलं जातं, वॉटर टाकलं जातं, पाणी टाकलं जाते, सँड म्हणजे वाळू लागते बघा, पहिले बांधकामाला वाळू लागते, आणि ग्रॅव्हल, आणि काय लागते आणखी, खडी, ती जाड बघा असे खडे असतात बघा, आपण रोडचं बांधकाम वगैरे चालू असताना बघतो रस्ते वगैरे, ती खडी. फॉर मेकिंग अ स्ट्रॉंग अँड लीक प्रूफ स्लॅब, खूप असं बळकट असं भक्कम असं बांधकाम जर करायचं असेल, आणि लीक प्रूफ म्हणजे
बघा असं गळू वगैरे नाही एखादं घर वगैरे किंवा बांधकाम, तर त्याच्यासाठी काय केलं जातं, तर हे सबस्टन्सेस मिक्स करून कॉन्क्रीट तयार करून त्या कॉन्क्रीटपासूनच बांधकाम केलं जातं. मग ते घर किंवा ते केलेली इमारत कधी गळत नाही आणि खूप कालावधीसाठी टिकून राहते. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपला चॅप्टर हा मटेरियल वी यूज हा चॅप्टर कवर झालेला आहे. आशा करते की हा चॅप्टर तुम्हाला नक्कीच समजला असेल. याची वोकॅबलरी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कुठेतरी दिलेली आहे, ती तुम्ही सर्च करून घ्यावी. आणि चॅनल जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन चॅप्टरसोबत. तोपर्यंत सुखी राहा, आनंदी राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.